Hello student, my name is Padvi Deepmala Arun, Department of Chemistry, RBNB College, Srirampur. Today we are going to start Bridge Course lesson. In this lesson, the 8th standard science subject, in which the chapter number is 6, Compositions of Matter. Now today we are going to start, the chapter is Compositions of Matter. Now, what is the name? Compositions of matter. Matters means what? की जे आपल्या आजूबाजूला जे पण सबस्टन्सेस असणार आहेत, जे काही असणार आहेत, एव्हरीथिंग इन अवर सेल्फ इज नोन ॲज अ मॅटर. जे काही आपल्याला दिसणार आहे ते काय आहे? मॅटर आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ चॉक. चॉक इज अ मॅटर. नाव कंपोजिशन्स ऑफ मॅटर मीन्स की मॅटरमध्ये काय काय कंपोजिशन केलेलं आहे आणि तो कशा पद्धतीने तयार झालेला आहे ते हे पूर्ण होल चॅप्टरमध्ये आपल्याला आज स्टडी करायचं आहे. ठीक आहे, कंपोजिशन्स ऑफ मॅटर. आता ह्या चॅप्टर्समध्ये आपल्याला काय काय बघायचं आपण ते पहिले बघूया. स्टार्टिंग वन इज अ कंपोजिशन्स ऑफ मॅटरमध्ये आपल्याला बघायचं आहे की स्टेट ऑफ मॅटर्स, व्हॉट इज मीन बाय स्टेट ऑफ मॅटर, देन टाईप्स ऑफ मॅटर, देन मग त्या टाईप्सचे सब टाईप्स आपल्याला बघायचे आहे. सगळं वन बाय वन आपल्याला इथे आता स्टडी करायचं. आधी आता पहिल्यांदा बघणार आहोत आपण ॲटम, मॉलिक्युल्स अँड देन कंपाऊंड्स, हे सगळं आपल्याला स्टडी करायचं आहे. तर आता फर्स्ट आपण बघू किंवा ॲटम, देन मॉलिक्युल्स अँड कंपाऊंड्स वगैरे, एलिमेंट्स. ह्या सगळ्या गोष्टींनी काय तयार झालेलं आहे? मॅटर. मॅटर म्हणजे काय? एक स्मॉलेस्ट पार्टिकल असणार आहे, त्याला आपण मॅटर म्हणणार. आता ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड एलिमेंट्स आहे. व्हॉट इज मीन बाय ॲटम अँड मॉलिक्युल्स? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स अँड एलिमेंट्स? सांगता येईल कोणाला? बरोबर आहे, बोला. हां, व्हेरी गुड. हे बघा, ॲटम्स आणि मॉलिक्युल्समध्ये काय फरक आहे की ॲटम्स इज द स्मॉलेस्ट पार्टिकल्स of a matter. In that matter, the presence in various types of compounds like a proton, neutron, nucleus, electrons. All of these म्हणजे सगळ्यांनी काय बनलेलं आहे? एक ॲटम बनलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असणार आहे? न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूक्लियस. मीन्स व्हॉट इज मीन बाय प्रिपेअर्ड बाय दी ॲटम्स. आता ॲटम्स आणि मॉलिक्युल्स पण सेम आहे. मॉलिक्युल्स पण स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ अ सबस्टन्सेस इन द फ्री फॉर्म्स ऑफ स्टेट. मीन्स मॉलिक्युल्स आणि ॲटममध्ये थोडासा फरक आहे, तो आपण बघूया. म्हणजे काय आहे? आता ॲटम्स म्हणजे कार्बन हा काय आहे? एक टाईपचा ॲटम्स आहे. कार्बन इज ॲन ॲटम्स. बट मॉलिक्युल्स काय असतात की टू टाईप्स ऑफचे ॲटम्स ज्यावेळेस कंबाईन होतात तर त्यावेळेस मॉलिक्युल्स फॉर्म होतो. मीन्स टू atoms are mixed with each other and they have a chemical bond and then prepared by the molecules. Like आता मॉलिक्युलचं एक्झाम्पल बघू आपण. O2 मीन्स ऑक्सिजन. आता ह्या ऑक्सिजनमध्ये काय आहे? दोन मॉलिक्युल्स आहे, एक ऑक्सिजन मीन्स O2 इज फॉर्म. ऑक्सिजन मॉलिक्युल्स, आपण याला काय म्हणणार? O2 मॉलिक्युल्स. देन अनदर एक्झाम्पल इज N2 इज अ मॉलिक्युल्स. N2 ला आपण ॲटम म्हणणार नाही, पण फक्त नायट्रोजन. Means here is only nitrogen. Nitrogen is an atom and N2 is a molecules. Is that clear? N2 is a molecules and atom is a nitrogen is a atom. आता बघा, हे atoms आणि molecules पूर्ण काय असतात? एलिमेंट्स मध्ये असतात. ठीक आहे. हे आता आपल्याला एलिमेंट्स बघायचं आहे. एलिमेंट्स काय आहे की जे पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्स असतात. त्या एलिमेंट्समध्ये 90 elements is prepared by the naturally occurs in nature. नॅचरली अवेलेबल झालेले आहेत 90 एलिमेंट्स अँड रिमेनिंग जे 118 मीन्स 118 जे एलिमेंट्स आहे जे उरलेले आहेत ते मॅनमेड आहेत, म्हणजे मानवाने बनवलेले असे ते एलिमेंट्स आहेत. आता आपण बघितलं ॲटम्सचा फरक तुम्हाला समजला आहे. स्मॉलेस्ट पार्टिकल्स is atoms, then molecules means combines with two atoms are known as a molecules, and then elements means various
ॲटम्स अँड मॉलिक्युल्स जे तयार म्हणजे जे आहेत पूर्ण पिरियोडिक टेबलमध्ये. आता परत एक्झाम्पल बघू आपण. एलिमेंट्स म्हणजे बाकीचे सगळे ॲटम्स जे आहेत ते एलिमेंट्सच आहेत आणि सगळे मॉलिक्युल्स म्हणजे पण काय असतात, ते एलिमेंट्स असणार आहे. आता जो मॉलिक्युल्स आहे फॉर एक्झाम्पल F2 फ्लोरीन हा पण एक मॉलिक्युल आहे. फक्त फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन जर घेतला तर तो एक टाईपचा मॉलिक्युलच आहे. नाव आता आपल्याला पुढे बघायचं आहे. याच्यात तुम्हाला क्लिअर झालं असेल ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड एलिमेंट्स. एलिमेंट्स पण आपल्याला क्लिअरली आता स्टडी करायचंच आहे. आता आपल्याला बघायचं आहे स्टेट ऑफ मॅटर. तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये किंवा 8th स्टँडर्डमध्ये सुद्धा शिकलेले असणार आहेत स्टेट ऑफ मॅटर. ते किती स्टेट असणार आहे एखाद्या एलिमेंट्सचे? व्हॉट इज मीन बाय स्टेट ऑफ मॅटर? बोला, कोणाला सांगता येईल? खूप सिम्पलसा क्वेश्चन आहे की स्टेट ऑफ मॅटर मीन्स व्हॉट, आणि किती स्टेटमध्ये असणार आहे आपला एखादा केमिकल्स असणार आहे किंवा एलिमेंट्स असणार आहे. हां बोला. हॅलो. 3 फेजेसमध्ये आपले सॉलिड 3 स्टेट ऑफ मॅटर्स असतात. हां व्हेरी गुड. नंबर 1 इज अ सॉलिड, देन सेकंड वन इज अ solid is a first state of matter. Then second liquid. Very good. Liquid is a second types of matter or state of matter. Then third one is gaseous. Very good. Okay, these are the 3 states of matter. म्हणजे एखादा कंपाऊंड किंवा ॲटम्स एलिमेंट्स असणार तर तो कुठल्या फॉर्ममध्ये असतो? 3 टाईपच्या स्टेट्समध्ये असतो. तो सॉलिड असतो, लिक्विड असणार आहे आणि गॅसियस असणार आहे. आता एक्झाम्पल मला तुम्हीच सांगायचं, कारण की 8th स्टँडर्डचा आहे जे ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे. खूप सोपं आहे. व्हॉट इज सॉलिड कंपाऊंडचं एक्झाम्पल मला सांगा. आठवा एखादा सॉलिड कंपाऊंड कोणते कोणते असतात? माझ्या हातात चॉक आहे. चॉक हा कुठला आहे? लिक्विड, गॅसियस और सॉलिड? दीज आर द सॉलिड कंपाऊंड. चॉक इज अ सॉलिड कंपाऊंड. ओके. आता लिक्विडचं एक्झाम्पल सांगा. व्हॉट इज द एक्झाम्पल्स ऑफ लिक्विड? वॉटर. व्हेरी गुड. बरोबर. आणि गॅसियस? हां व्हेरी गुड. हायड्रोजन हा एक गॅस आहे. अजून नायट्रोजन, ऑक्सिजन, एअर हा सगळा काय आहे? गॅसियस आहे. गॅसियस, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. देर आर 3 स्टेट ऑफ मॅटर. आता प्रत्येकाच्या आपल्याला काय बघायचे आहे? प्रॉपर्टीज बघायचे आहे 1 by 1. सॉलिडची प्रॉपर्टीज, लिक्विडची आणि गॅसियसची. नाव सॉलिडची प्रॉपर्टीज काय असणार आहे? हे बघा. आता पार्टिकल्स असणार आहे. सॉलिडचे पार्टिकल्स अशा टाईपचा एक बॉक्स असणार आहे. समजा त्यामध्ये पार्टिकल्स असतात. स्मॉलेस्ट पार्टिकल असणार आहे. तर आता इथे बघा एकदम क्लोजेस्ट असे पार्टिकल असतात. यांच्यामध्ये जी असते जागा बिलकुल नसते. तर हे जे काय आहे सॉलिड्स पार्टिकल असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला चॉक जरी दाखवला तर हा सॉलिड आहे. याच्यामध्ये स्मॉलेस्ट पार्टिकल असतात आणि ते इतके क्लोजमध्ये असतात आणि जॉईन टू इच अदर असतात आणि याच्यामध्ये बॉन्डिंग असते आणि तो पूर्ण फिक्स याच्यामध्ये असतात. ठीक आहे. हा झाला सॉलिड. देन सेम आहे लिक्विड. लिक्विडमधले पार्टिकल्स कसे असतात मग? देन लिक्विडमधले जे पार्टिकल्स असतात ते डिफरंट म्हणजे थोडासा यांच्यापेक्षा त्याचा जो ठेवलेले जे असतात ते पार्टिकल्स ते फार अवे फ्रॉम इच अदर. देन हिअर इज अ 1 molecules आर प्रेझेंट इन दॅट. देन हिअर इज मीन्स त्यांच्यामधला जो स्पेस आहे तो थोड्याफार प्रमाणात असतात. ते जे पार्टिकल्स असतात एकमेकांपासून थोड्या प्रमाणामध्ये दूर असतात तर ते असतात लिक्विडमध्ये. देन आहे थर्ड वन इज अ गॅसियस. इन दॅट गॅसियस स्टेट the molecules are in a so far away from each other, means one particles are present in that here and then another particles are present in that so far away. खूप लांब असतात आणि ते जे पार्टिकल्स असतात तर त्याला म्हणणार आपण गॅसियस स्टेट. ओके. आता आपण त्याच्या काय बघणार आहोत? पार्टिकल बघणार आहोत. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. सॉलिडच्या प्रॉपर्टीज काय आहे? फर्स्ट प्रॉपर्टीज, द पार्टिकल्स आर क्लोजली अरेंज. द फर्स्ट प्रॉपर्टीज इज particles are
क्लोजली अरेंज. हे बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतच आहे की हे जे पार्टिकल्स आहे एकदम क्लोजली अरेंज असणार आहे आणि सॉलिड कंपाऊंड असणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आईस बघितला, आईसचे जे पार्टिकल्स असतात जशा पद्धतीचा शेप असतो तशा पद्धतीने आईस असणार आहे आणि त्याच्यामध्ये स्मॉल पार्टिकल्स असतात आणि ते एकदम क्लोजली अरेंज असणार आहे. ठीक आहे. सेकंड काय आहे, दे हॅव अ लेस और नो स्पेस. ह्या पार्टिकल्समध्ये स्पेस नसतात. सेकंड प्रॉपर्टीज इज दे हॅव अ नो स्पेस और लेस स्पेस, लेस और नो स्पेस are available in that solid matter. Now the third properties is they have a high density. The third properties is high density. Now the fourth properties is they have a almost non-compressible. They have almost non-compressible. नॉन कॉम्प्रेसिएबल मीन्स की त्याला आपण प्रेस करू शकत नाही. आता समजून घ्या, आता हा डस्टर्स आहे बघा, हा सॉलिड कंपाऊंड आहे आणि याला जर मी प्रेस केलं म्हणजे कॉम्प्रेस केलं तर हा प्रेस होणार का? नाही होणार. म्हणजे हा नॉन कॉम्प्रेसिएबल आहे. मीन्स सॉलिड कंपाऊंड्स आर ऑलमोस्ट नॉन कॉम्प्रेसिएबल. Okay, third properties, and then last properties is it's number 5th. This solid is a rigid, plastic and elastic in nature. आता व्हॉट इज मीन बाय रिजिड? रिजिड मीन्स एक म्हणजे टणक असतात, म्हणजे खूप कडक असतात. जसं की आता मी तुम्हाला डस्टरचं एक्झाम्पल सांगितलं, हे डस्टर आहे आणि हा डस्टर खूप कडक आहे तर म्हणजे हा रिजिड आहे. देन आपण एखादा प्लास्टिक बघितला तर त्याची प्लास्टिकसिटी असते, देन इलास्टिकसिटी असते. तर हे सगळे काय आहे? सॉलिडच्या प्रॉपर्टीज आहे. मीन्स दे हॅव अ रिजिड, देन इलास्टिक अँड प्लास्टिक. ह्या सगळ्या काय झाल्या? प्रॉपर्टीज झाल्या. कशाच्या? सॉलिड कंपाऊंडच्या. एनी टाइप्स ऑफ सॉलिड कंपाऊंड they have taken and it has some properties. Just like a first properties, the particles are arranged in a closely form, then they have a no space and they have a high density, then almost they have a non-compressible and rigid, elastic and plastic in nature. अजून एक प्रॉपर्टीज आहे की they have a definite volume and definite shape. इथे 6 नंबरची प्रॉपर्टीज लिहिते मी. डेफिनाइट व्हॉल्यूम अँड शेप. यावरनं समजेल की, समजून घ्या, फॉर एक्झाम्पल आपण डस्टर्स बघितला आहे की डस्टरला एक प्रकारचा शेप आहे आणि त्याचा एक व्हॉल्यूम पण आहे की त्याला आपण मेजर करू शकतो. तर त्या सॉलिड कंपाऊंडला फॉर एक्झाम्पल आपण NaCl घेतलं, मीठ जरी घेतलं तर आपण त्याला वेट करू शकतो. आईस घेतलं तर त्याला आपण डेफिनाइट शेप देऊ शकतो, डेफिनाइट त्याची व्हॉल्यूम पण असू शकते. मीन्स दे हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम अँड डेफिनाइट शेप. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ अ सॉलिड कंपाऊंड. All of these solid compound. First, आता सांगितलं high density, non-compressible, then they have a rigid and elastic properties and they have a definite shape and definite volume.